इंस्टाग्राम लव्ह ट्रॅपमधून 22 वर्षीय तरुणाचा खून. फलटण ग्रामीण पोलिसांनी केला मोठा पर्दाफाश. फलटण तालुक्यात घडलेल्या एका थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या खून प्रकरणाचा फलटण ग्रामीण पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. प्रेमाचे खोटे नाटक, सोशल मीडियावरून रचलेला सापळा आणि थंड डोक्याने आखलेला कट या सर्वांचा वापर करून 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी फलटण तालुक्यातील गोखळी गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला होता. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृतदेहाची ओळख अंकुश बापू नरबट, वय 22, राहणार ढाकणी, तालुका माण अशी पटवली आणि त्यानंतर या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले. पोलीस तपासात समोर आले की आरोपीच्या कुटुंबातील एका मुलीबाबत झालेल्या कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी अंकुशचा खून करण्याचा कट रचला होता. यासाठी त्यांनी सोशल मीडियाचाच वापर हत्यार म्हणून केला. एका महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आले आणि प्रेमाचे नाटक करत अंकुशला जाळ्यात ओढण्यात आले. भेटीच्या बहाण्याने 15 फेब्रुवारी रोजी अंकुशला फलटणला बोलवण्यात आले. आरोपींपैकी एका महिलेने त्याला निर्जन अशा तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेले, जिथे आधीच दबा धरून बसलेल्या इतर आरोपींनी त्याच्यावर बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने 4 चाकी गाडीत घालून पिंपरत गावच्या हद्दीत नेण्यात आले आणि तिथे त्याची हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नीरा नदीत फेकून देण्यात आला. हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्यामुळे सुरुवातीला पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. मात्र फलटण ते दहिवडी मार्गावरील हॉटेल्स, दूध डेअरी आणि पेट्रोल पंपावरील CCTV फुटेज तसेच मोबाईल लोकेशनच्या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा केला. या प्रकरणात पिंपरत येथील एकाच कुटुंबातील 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये आविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा आविष्कार भगत, ज्ञानेश्वर भरतराव भगत आणि अर्चना ज्ञानेश्वर भगत यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई यशस्वीपणे पार पाडली. प्रेमाच्या नावाखाली रचलेला हा मृत्यूचा सापळा, सोशल मीडियातून सुरू झालेली ओळख थेट खुनापर्यंत पोहोचली. मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे अखेर आरोपींचा पर्दाफाश झाला. या धक्कादायक प्रकरणात पुढे आणखीन कोणते खुलासे होणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.